हॅलो फ्रेंड्स, मी महेश पठाडे. हॅपी फ्लावर्समध्ये आपलं स्वागत आहे. ही आहे नाशिकची गोदावरी नदी. माणसाच्या आयुष्यरूपी वाळवंटाला अमृतरूपी पाण्यानं सचैल करणारी लोकमाता. नाशिकची गंगा म्हणून ओळखली जाणारी ही नदी पहा कशी दुथडी भरून वाहत आहे. अशावेळी इथे पर्यटकांना सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. मात्र तो जीवघेणाही ठरू शकतो याचं भान अनेकांना राहत नाही. आता इथे आपण पाहतोय की पर्यटक कशा पद्धतीने काठावर उभे आहेत. धडकी भरवणारा हा जलप्रवाह पाहतानाही अंग अंग शहारतं. मात्र अशाही परिस्थितीत ही महिला बघा कशा पद्धतीने फोटो काढण्यासाठी आटापिटा करते. हा जो प्रवाह बघताय तो नक्कीच धडकी भरवणारा आहे. त्या प्रवाहाचा आवाजही शहारून काढतो अंग अंग. तुम्ही पाहताय या प्रवाहाचे पाणी या महिलेच्या पायाला स्पर्श करीत असतानाही ही महिला आणखी पुढे पाण्याच्या प्रवाहाजवळ जाऊन फोटो काढण्याची हौस बागवते. येथून पाय सटकला की पुढे बचावाची कोणतीही संधी नाही. ना इथे लाईफगार्ड आहेत, ना सुरक्षा रक्षक. मित्रांनो, हे असले जीवघेणे सेल्फीचे वेळ आवरायला हवे. कारण खळाळणाऱ्या या नदीचे किनारे निमुळते होत जातात. नदी वाहते आपल्या धुंदीत मस्तीत. खळाळत्या या नदीला कसलेही बंधन नाही, ना किनाऱ्याचे ना बंधाऱ्यांचे. माझ्या सेल्फी वेड्या मित्रांनो, तुम्ही मात्र कुणाच्या तरी बंधनात आहात. आई वडिलांच्या, बहिणीच्या, भावाच्या. तेव्हा सांभाळा जीवाला. सेल्फीचं वेळ हे मर्यादित असू द्या. लांबूनही फोटो काढला तेवढाच परिणामकारक येईल जेवढा तुम्ही त्या पाण्याजवळ उभे राहून काढता. हा आहे सोमेश्वरचा धबधबा. आनंदाने उड्या घेत नदीचा जलप्रवाह दबावा कोसळतोय जणू. मार्गातले सगळे अडथळे या नदीने केव्हाच जुगारले. गंगापूर धरणातून सोडलेल्या पाण्याने नदी दुथडी भरून वाहिली की हा धबधबा नाशिककरांसाठी खुला होतो. काही दिवसांपूर्वी ही नदी किती शांत शालीन भासत होती. आज मात्र ती बेफाम झाली आहे. जणू उकळत्या चहात दूध वेगानं घुसळावं तसं हे चित्र भासत होतं. सोमेश्वरचा हा धबधबा, याची देही, याची डोळा अनुभवण्याचा आनंद वेगळाच. धबाबा तोय आदळे असे समर्थ रामदास स्वामींनी खूप छान वर्णन या कोसळणाऱ्या जलधारांचं केलं होतं. हा धबधबा पाहिल्यानंतर या ओळींचा शब्दशः प्रत्यय येतो. नाशिकच्या परिसरात पावसाळ्यात अनेक धबधबे जन्म घेतात. दुगारवाडीचा धबधबाही नाशिककरांना आकर्षित करतो. पहिन्यातलं सौंदर्य तर अप्रतिम. या पहिन्याची देखणी सफर मी मागच्या व्हिडिओत घडवून आणली आहे. या पहिन्यातही सुंदर धबधबे पाहायला मिळतात. अंजनेरी गडावरील रिव्हर्स वॉटरफॉलही तुम्हाला श्रावणात अनुभवता येईल. अंजनेरी गडाचं श्रावणी सौंदर्यही मी तुम्हाला मागील व्हिडिओत दाखवलं आहे. तुम्ही ते पाहिलंच असेल. मात्र सोमेश्वरच्या धबधब्यातली ही जादू काही औरच. हा धबधबा पाहिला नसेल असा नाशिककर विरळाच. काय कोण जाणे, पण यंदाचा सोमेश्वरचा धबधबा कमालीचा धडकी भरवणारा जाणवतोय. पाण्याचा किती अफाट वेग, धबधब्याचा हा वेग, हे सौंदर्य मी मोबाईलमध्ये साठवलं खरं, पण ते डोळ्यात साठवण्यात जास्त मजा आहे, नाही का? पाऊसही पडतोय आणि गोदाही खळाळते. कमालच आहे ही निसर्गाची जादूगरी. निसर्गाची ही जादूगरी निहाळताना खूप छान वाटते. वाहणाऱ्या छोट्या छोट्या लाटांची आंदोलने आपल्या मनातली आंदोलनेही संपवून टाकतात. उरते फक्त आत्मिक शांतता. ही शांतता मिळवण्यासाठीही पाण्यातली आंदोलने निहाळत राहावी, बघतच राहावं. इतका सुंदर नजारा
या सोमेश्वर धबधब्याचा पाहायला मिळतो. काही जण सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही, त्याला काही इलाज नाही. आता तुम्ही बघताय ते तुम्हालाच पटतं का बघा. कशासाठी हा अट्टहास? केवळ फोटो काढण्यासाठी? हे सगळं सौंदर्य डोळ्यात साठवण्याचा विषय आहे, मोबाईलमध्ये साठवण्याचा अजिबात नाही. मोबाईलमध्ये एक दिवस डिलीट होईल, पण डोळ्यात साठवलेलं कधीच डिलीट होत नाही. त्यामुळे हा आनंद फक्त बघत राहावा. मनातली सगळी आंदोलने या पाण्यासमोर थिटी होतात. त्यामुळे हे फक्त सौंदर्य न्याहाळत राहावं, फक्त न्याहाळत राहावं. तुम्ही बघताय हा सोमेश्वरचा धबधबा किती वेगाने वाहतोय. हे फेसाळतं पाणी बघितल्यानंतर तुम्हाला जाणवत असेल की काय वेग असेल या पाण्याला. कल्पना करवणार नाही तुम्हाला, इतका वेग या पाण्याला आहे. वाहतच राहतोय. या फेसाळत्या नदीचा प्रवाह तुम्ही बघत आहात. इतका सुंदर, हे नयनरम्य मनोहारी दृश्य पाहतात. अत्यंत सुंदर असं हे सोमेश्वर धबधब्याचं हा जलप्रवाह. हा जलप्रवाह पाहताना सेल्फीचा आग्रह धरण्याचं काहीही कारण नाही. इतका सुंदर नयन मनोहारी हे दृश्य आम्ही 10 ते 15 फूट लांबून शूट केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की हा प्रवाह किती आम्ही जवळून टिपला आहे असं तुम्हाला जाणवत असेल, परंतु हा आम्ही खूप लांबून टिपलेला आहे. ही फोटोग्राफीची किंवा व्हिडिओ शूटिंगची कमाल आहे. लोकांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. बघा हा किती सुंदर मनोहारी प्रसंग आहे. हा सोमेश्वर धबधबा म्हणूनच नाशिकच्या पर्यटकांना मोहवून टाकतो. त्याचं कारणच हे आहे की वेगाने वाहणारं पाणी आणि धबाबा कोसळणारा हा धबधबा. तुम्ही बघतात हे फेसाळतं पाणी किती सुंदर भासतंय. हा धबधबा पाहताना जाणवत असेल की येथे वारंवार भेट द्यावी आणि हा धबधबा डोळ्यांत साठवावा. हे नयन मनोहारी दृश्य तुम्हाला नक्कीच मोहवून टाकेल. नाशिकचं पर्यटन इतकं सुंदर आहे की तुम्हाला अत्यंत छान वाटेल. तुमचे सगळे दुःख, दैन्य येथे विसरून टाकतं. हा धबधबा, हे पाणी, हे जल आंदोलन खूपच सुंदर, अप्रतिम. हा जो धबधबा पाहतात याच्या काठावरच कार्तिक स्वामींचं मंदिर आहे. सुंदर मंदिर आहे. कोजागरी पौर्णिमेला इथे लक्ष लक्ष दीपांनी ते उजळलं जातं. आणि इथून जवळच कुर्तकोटी स्वामींचं आश्रम आहे. हे कुर्तकोटी स्वामी नाशिकमध्ये कसे आले याचाही एक इतिहास आहे. म्हणजे ज्यावेळेस शाहू महाराजांशी कुर्तकोटी स्वामींचं वाद झाले आणि त्यावेळेस गोंदवलेकर महाराजांनी
त्यांना साक्षात्कार दिला आणि म्हणाले की तुम्ही नाशिकला जा. आणि कृतकोटी स्वामी नाशिकला आले. अतिशय छान त्यांचं नाशिकमधलं निवास होता. आणि मला माहितीप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकात नमूद केलेलं आहे की कुर्तकोटी स्वामी चित्रपट अतिशय छानपणे बघायचे. त्याचं कारण असं आहे की ते त्या चित्रपटांवर परीक्षण पण लिहायचे. असं म्हणतात की कुर्तकोटी स्वामी हे हत्तीवरून चित्रपट बघायला जायचे. नाशिकमधील चित्रपटगृहांमध्ये जाऊन तो चित्रपट बघणे आणि हत्तीवरून परत आपल्या आश्रमात येणे हा त्यांचा एक नित्यक्रम होता. आणि याच नदीजवळ ते स्नान करायचे. अतिशय चांगले आणि आधुनिक विचारसरणीचे हे कुर्तकोटी स्वामी. आणि ह्या कुर्तकोटी स्वामीच्या आश्रमाच्या जवळच ही गोदावरी नदी वाहते. अतिशय सुंदर अप्रतिम दृश्य. नक्की कुर्तकोटी स्वामी आश्रमाला भेट द्यावी असे मला म्हणायचं आहे. नाशिकचं पर्यटन खरंच खूप सुंदर आहे. पावसाळ्यात तर खूपच अप्रतिम. तुम्ही बघताय ही वेगाने धावणारं पाणी आंदोलनं करीत इतकं वेगाने धावतंय. हा सुंदर नजारा टिपताना अतिशय छान वाटतं. अनेक नाशिककर पर्यटक या सोमेश्वर धबधब्याचं चित्रण करण्यासाठी आसुसलेले असतात. नाशिकमध्ये सोमेश्वरचा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते. विकेंडला तर इथे पाय ठेवायला जागा नसते. अनेक हौशी पर्यटक मग वेगवेगळे स्टंट करतानाही आढळतात. आता तुरळक गर्दी होती. मात्र इथे पर्यटकांचा उत्साह प्रचंड होता. मात्र तो अतिउत्साह बघायला मिळाला. काही पर्यटक हे काठावर दगडाच्या म्हणजे अगदी जवळ, नदीच्या अगदी जवळ होऊन, आता ही महिला बघा अतिशय जवळ काठावर उभी आहे आणि फोटो काढण्याचा तिचा अट्टहास सुरू आहे. हा अट्टहास कशासाठी काहीच कळत नाही. इथनं फोटो काढल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे हे माहिती नाही. कारण हा जो नजारा आहे तुम्हाला लांबूनही काढता येईल. फोटोग्राफीची अशी कमाल असते, जादू असते की तुम्ही कितीही लांबून फोटो काढला की तुम्ही अगदी जवळ आहात की काय असं जाणवतं. अशी ही फोटोग्राफीची कमाल आहे. पण पर्यटकांना असं वाटतं की मी तिथे उभे राहूनच फोटो अतिशय चांगला होईल किंवा बॅकग्राऊंड खूप छान येईल. हे असं काही नाही. तुम्ही लांबूनही फोटो काढणार तर एवढीच तीव्रता तुम्हाला मिळेल. पण हे कोणाला माहीत नाही. तरीसुद्धा बघा तुम्ही इथे ही महिला काठावर उभी आहे. ही दगडं पावसाळ्यात अतिशय निमुळते आणि ठिसूळ होत जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे निसरडे होतात. इथे उभं राहिलं की पाय सटकण्याचा खूप मोठा धोका आहे. आणि येथून पडलं की बचावाची कोणतीही संधी नाही. ना इथे सुरक्षा रक्षक आहे, ना इथे लाईफगार्ड आहेत. इथे तुम्ही पोलिसांकडून अपेक्षा कराल किंवा सुरक्षा रक्षकांकडून अपेक्षा कराल, पण तशी अपेक्षा करणेच मूर्खपणा आहे. इथे जाणवतंय, इथे कळतंय की इथे जवळ उभं राहिलं की तुम्ही इथे पडण्याचा धोका आहे, हे सगळं माहिती आहे. पण तरीसुद्धा आपण ह्या अपेक्षा बाळगतो. हाच मूर्खपणा आहे. आपल्याला जाणवतंय की इथे उभं राहिल्यानंतर धोका आहे, तर आपण ते करूच नाही. पण इथे मी काही हौसी पर्यटक बघितले. या हौशी पर्यटकांना कोण सांगणार की बाबा रे, इथून तुला बचावाची कोणतीही संधी नाही आहे, तरीसुद्धा हा अट्टहास कशासाठी? पण काय आहे की हौशी लोकांना अशा काही सूचना करणं म्हणजे मूर्खपणा आहे. येथे फलक लावण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाने
प्रयत्नही केला, परंतु त्या फलकाच्या समोर हा सगळा स्टंट सुरू असतो. मग सांगा, फलक लावून उपयोग आहे का? येथे सुरक्षा रक्षकही तैनात केले. कुठे कुठे तैनात करणार? हा जवळजवळ 2-5 किलोमीटरचा काठावरचा भाग आहे. या सगळ्या 2-5 किलोमीटरच्या परिसरात सगळे काठावर पर्यटक हा नजारा टिपण्याचा प्रयत्न करतात. तर एक पोलीस ठेवला तर हा 5 किलोमीटरचा काठावरचा परिसर तो कसा लक्षात ठेवेल? तो कोणाकोणाला रोखेल? आता इथे बघताय तुम्ही की किती लोक अगदी जवळून बघण्यासाठी अट्टास करतात. मागील काही घटना घडलेल्या आहेत, तुम्ही बघितले असतील, अनेक व्हिडिओत बघितले असतील, की ज्या दगडावर उभं राहिलं तो दगड ढासळून नदीच्या प्रवाहात गेला. त्याबरोबर 2-4 लोकही गेले. अशा अनेक घटना तुम्ही व्हिडिओत बघितलेल्या असतील, ऐकल्या असतील, बातमीतही पाहिल्या असतील. परंतु हे बघा तुम्ही, इथे पर्यटक, आता हे मी जोडपं बघितलं, खूप वेळचं म्हणजे जवळजवळ अर्धा तासापासून ही महिला अशीच या दगडावर उभी होती आणि कुठल्याही आधारने, साधारणपणे एखादा घाबरून सोबतच्या आपल्या सहकार्याला धरून उभा राहतो, येथे मात्र तसं अजिबात नाही. ही महिला इतक्या काठावर उभी होती की मला माझीच भीती वाटायला लागली की अरे बापरे, हा काय प्रकार आहे. पण ही महिला खूप वेळची अशीच पद्धतीने उभी होती आणि मला असं भीती वाटली की ही महिला कसून ना पडो. सुदैवाने तसं काही झालं नाही, परंतु हा तिचा स्टंट, हे तिचं धाडस आहे, हे तिच्या जीवाला मुकलं असतं. सुदैवाने या सगळ्या ठिकाणी जेवढे नाशिककर इथे पर्यटनासाठी येतात, इथे अशी एखादी चुकूनही अशी घटना घडलेली नाही. असं जरी असलं तर ही पुढे घडणारही नाही असंही नाही. त्यामुळं काळजी आपण घ्यायला हवी. पर्यटकांनी किमान या ठिकाणी येताना किमान 10-15 फूट लांब उभं राहिलं तर मला वाटतं की हा नजारा तेवढा छानपणे बघता येईल जेवढा तुम्ही जवळून बघताय. मी खूप वेळचं हे दृश्य पाहत होतो आणि मला असं वाटलं की हे टिपावं. त्याचं कारण असं आहे की लोकांना मार्गदर्शक म्हणून मी हा व्हिडिओ नेहमी दाखवेन की कशा पद्धतीने लोक उभे आहेत. मगाशी मी तुम्हाला दाखवलं की कसं काठावर लोक उभे होते आणि हा जो प्रवाह तुम्ही बघतायत, हा धडकी भरवणारा प्रवाह आहे. हा जेवढा लांबून बघता येईल तेवढं सुरक्षित असाल. आता बघा तुम्ही, काही काही लोक पुढे जाऊन तो नजारा बघण्याचा प्रयत्न करत होते आणि असं करणं कृपया टाळायला हवं. माझी सगळ्यांना विनंती आहे की तुमचा हा छोटासा आनंद तुम्हाला कायमचा एक आघात करून जाईल. आता इथे बघा, एक महिला छत्री घेऊन उभी आहे आणि फोटो काढण्यासाठी तिच्यासोबत एक लहान मुलगी पण आहे. तर ती अत्यंत दगडावर उभी आहे, काठावर उभी आहे आणि पाठमोरी करून उभी आहे. येथे तोल जाण्याचा खूप मोठा धोका आहे हे त्या महिलेला कळत नाही, किंवा त्यांच्यासोबत असलेल्या लोकांनीही हे सांगायला हवं की कृपया अशा काही पद्धतीने फोटो काढण्याचा कृपया प्रयत्न करू नये. हा प्रवाह नुसता डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न आहे. आणि ती बघा, लहान मुलगी हट्ट करत होती, शेवटी तिला रोखलं. हे सगळं आपण काळजी घेतली तर हे सगळं घटना टाळता येऊ शकतात. इथे बघताय तुम्ही की सोमेश्वरचा धबधबा, अतिशय सुंदर असा हा धबधबा. या धबधब्याचं पाणी किती वेगाने वाहत आहे. गंगापूर धरणातून साधारणपणे पहिल्याच दिवशी 7-8 हजार क्युसेक पाणी सोडलंय आणि अजूनही पाऊस सुरू आहे. त्यामुळे हा प्रवाह वेगाने वाहतच राहील.
अजूनही गंगापूरचं धरणातून पाणी सोडलं जात आहे. हे पाणी पुढे जायकवाडीच्या धरणात मिळतं. जायकवाडीचं धरण खूप मोठं आहे. अद्याप म्हणावा तसा पूर अजून आलेला नाहीये. गेल्या 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी अगदी पुलावरून पाणी वाहत होतं. अगदी आता शहीद चित्ते पूल, जो आधी आसाराम बापू पूल म्हणून ओळखला जात होता, तो पूलही पाण्याखाली गेला होता. यावेळी तसा अजून झालेला नाहीये. कदाचित पाणी अजून तेवढ्या पातळीवर आलेलं नाहीये, पण 2 दिवसात तोही पूल पाण्याखाली जाईल अशी शक्यता आहे. आता तुम्ही बघताय इथे की नाशिकच्या पर्यटकांचा ओघ तुम्हाला जाणवत असेल. खूप लोक इथे येऊन हा नजारा टिपण्याचा प्रयत्न करतात, जवळून पाहण्याचा प्रयत्न करतात. आता इथे बघा, तीच मागच्या व्हिडिओतही तुम्हाला दाखवलेली हीच ती महिला आहे. किती जवळून बघा कशा पद्धतीने हा धबधबा किंवा हा प्रवाह बघण्याचा प्रयत्न करीत आहे. इथे आणखी खूप लोक आहेत असे की जे काठावर उभे राहून हा नजारा टिपण्याचा प्रयत्न करतात. हे धाडस अत्यंत वृथा आहे. म्हणजे यात काहीच हासिल करण्यासारखं नाही आहे. पण तुम्ही बघतायत की कशा पद्धतीने किती वेगाने हे पाणी वाहतंय. हा प्रवाह इतका वेगाने वाहतोय. यापूर्वीच्या पाण्यांमध्ये यापूर्वी जे काही तुम्ही सोमेश्वरचे धबधब्याचे व्हिडिओ पाहिलेले असतील, पण इतका वेग यापूर्वी कधीच पाहिला नसेल. हा वेग मी इथे तुम्हाला दाखवतोय. आणि इथे एक महिला आहे आणि ते दोघं हा नजारा टिपण्याचा प्रयत्न करतायत. आणि ती एक महिला आहे की अतिशय जवळ उभी आहे आणि कुठलाही आधार न घेता उभी आहे. हा कशासाठी अट्टहास आहे हेच कळत नाही. लांबूनही हा नजारा तुम्हाला बघता येईल. मी खूप वेळचा ऑब्झर्वेशन करतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी टिपतोय, तेव्हा मला जाणवतंय की या महिलेने ज्या पद्धतीने ती उभी आहे ती अत्यंत धोकेदायक आहे. आणि हे असलं जवळून बघण्याचं दृश्य नाही आणि ते टाळायला हवं. अखे त्या माणसाने, तिच्या सोबतच्या माणसाने तिला बसण्याचा आग्रह केला, तेव्हा ती तिथे बसली. परंतु तरीही सुद्धा तिथे बसणं सुद्धा धोकादायक आहे.